आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे बस स्थानक ते जिजामाता उद्यान या दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना घडत आहेत। परिणामी स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत। विशेषतः स्थानिक परिसर ते जिजामाता उद्यान हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने या खड्ड्याचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतोय। दुचाकी स्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून चारचाकी वाहनांनाही मोठा फटका बसतोय। नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून रस्त्याचं काम सुरू होत असल्याने नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। पक्षाच्या स्थापना सप्ताह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा औचित्य साधून सर्व नगरसेवकांनी स्वखर्चातून या मार्गावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला। यानुसार बस स्थानक ते जिजामाता उद्यान या दरम्यान मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलंय। या उपक्रमामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। यावेळी भाजप उपनगराध्यक्ष सुमित वाघ, शहर अध्यक्ष नगरसेवक नितीन सोनवणे, नगरसेवक गट नेते चेतन रौदळ, सीमा सोनवणे, संगीता सोनवणे, मयूर सोनवणे, सोनाली बैताडे, प्रतिभा खैरनार, चेतन मोरे, हर्षवर्धन सोनवणे, विलास दंडगवाळ, मनीषा पाकळे, लताताई बच्छाव, मुल्ला रोऊ, सुनंदा देवरे, अनिल पाकळे, दीपक सोनवणे, भाजपा नेते दीपक अहिरे, महिला शहर अध्यक्षा पूजा दंडगवाळ, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बच्छार, पंकज सोनवणे, संदीप खैरनार, गौरव वाघ, दिलीप अहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनता पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार दिलीप वळसे तुम आगे बढ़ो। समस्त नागरिक या रस्त्याला, राज्य महामार्गाला, आता तो नॅशनल हायवे झालेला आहे, त्याला अतिशय त्रस्त झालेले होते। आम्ही स्वतः खूप त्रस्त झालेलो होतो, पण आता काही कारणास्तव आता NHAIने जे काम हाती घेतलेलं होतं ते अपूर्ण असे सोडलेले आहे। त्यांना आम्ही पुढे पत्रव्यवहार करून विचारणार आहोतच, पण तत्पूर्वी आमचे जे सहकारी नगरसेवक आहेत विलासजी दंडगवाळ, त्यांना की सायंकाळी बसलेले होते, अशी चर्चा चालू होती। त्यांना अचानक वाटलं की आपण काहीतरी करावं बा। 14 एप्रिल पण आहे, उद्या 14 एप्रिलला बाहेरून लोक येतील आणि अशी नंतर बाहेरून जे आपल्या खेड्यापाड्यातून जे नागरिक येतात, जे पेशंट येतात, ते अतिशय रस्त्याला त्रासून गेलेले होते। तर मग आम्ही सर्वांनी मिळून असा विचार केला की काहीतरी आपण मग आपल्या स्वखर्चाने का असे ना, आपण सटाणा शहरातील मुख्य जो रस्ता आहे तो रस्ता आपण मुरुम अथवा कशाने तरी आपण ते खड्डे बुंजून आणि तो व्यवस्थित करावा। बस त्याच हेतूने मग आम्ही काम मनाची निश्चय केला आणि काल विचार केला आणि आज आम्ही तो अस्तित्वात आणतो आहे आणि याच्यापुढे आम्ही असेच काम करत राहू। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही आज मुरुम आज खड्डे बुंजणं आणि पॅचअप मारणं हे काम आम्ही करत आहोत। आज प्रशासनाने प्रशासन काळजी घेत नाही। प्रशासनाला आज आम्ही जाब विचारतो। आज इतक्या दिवसापासून जे धुळीचं साम्राज्य आणि हा रस्ता जो ठेकेदारांना आज पण यांना जाग येत नाही। आंदोलनही छेडलेले आहेत, परंतु त्या रस्त्याची दखल कोणी घेत नाही। आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे नगरसेवक आज रस्त्यावर उतरून आणि प्रशासनाला आज जाब विचारत आहोत। आज येणाऱ्या माझ्या सटाण्याच्या रहिवाशांना आज धुळीपासून जो त्रास सहन करावा लागत आहे, तरी हे प्रशासन लक्ष देत नाही आणि लक्ष घालत नाही। जर एवढ्या 15 दिवसाचं या राष्ट्रीय मार्गाचं काम नाही झालं चालू, तर आम्ही सगळे नगरसेवक आज 4 पाट्याच्या सटाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही तिथं स्थानापन्न होऊन आणि या प्रशासनाला आम्ही जाब विचारण्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी योग्य निर्णय घेऊन सटाणा साक्री शिर्डी जो रस्ता आहे तो मृत्यूचा सापळा बनलेला होता आणि त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना भरपूर त्रास होत होता। व्यापारी लोकांना दिवसभर धुळीचं साम्राज्य असायचं।
त्यामुळे व्यापारी लोकसुद्धा वैतागून गेलेले होते. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी एक चांगला निर्णय घेतला आणि हा जो साक्री शिर्डी महामार्ग आहे, गावातून जातो, वाहतुकाची कोंडी होते, हा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी योग्य निर्णय घेऊन ह्या रस्त्यावर जे खड्डे झालेले होते, खड्डा आणि रस्ता हा लोकांना समजत नव्हता, बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झाले, कोणी बिचारे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर नगरसेवकांनी योग्य निर्णय घेऊन आजच्या शुभारंभ प्रसंगी गावातून जो रस्ता जातो तो खडीकरणाने आणि मुरुम टाकून खड्डे बुंजवण्याचा जो उपक्रम केला तो योग्य आहे. त्याला सटाण्यातल्या लोकांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतात.